नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. आज परत एकदा मल्टीस्टेट हा विषय घेऊन भेटतोय. मल्टीस्टेटमध्ये दोन गोष्टी. एक गोष्ट म्हणजे जिजाऊ मल्टीस्टेट आणि ज्ञानदादा मल्टीस्टेट या दोघांचा MPIT प्रस्ताव शासन दरबारी गेलेला आहे आणि त्या प्रस्तावानुसार जप्त केलेल्या प्रॉपर्टीज आणि त्याच्यावर जप्तीची कारवाई होणार आणि त्या प्रॉपर्टी विकून मग ठेवीदारांचे पैसे देणे जाणार. त्याच्यावर जप्ती होईल, जप्तीनंतर कोणी ऑब्जेक्शन घेईल, त्याच्यानंतर हे सगळं जरी पाहिलं आपण, दोन्ही MPIT प्रस्ताव पाहिले, जिजाऊचा पाहिला आणि ज्ञानदादाचा पाहिला, तरी पण आपल्याला दिसतंय की या दोन्ही प्रस्तावामध्ये घेतलेल्या प्रॉपर्टीज या मात्र ठेवीदारांचे पूर्ण पैसे देण्यासाठी कमी पडतील. मग नेमकं काय करायचं, मग सगळ्या ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी काय करायचं, या संदर्भामध्ये आम्ही काल आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गेले होतो. पोलिसांनी ते पण सांगितलं स्पष्ट की आम्ही शक्यतो प्रयत्न केलाय की ज्या प्रॉपर्टी नेलेत त्या प्रॉपर्टीज घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, पण हा प्रस्ताव शेवटचा नाहीये. याच्यानंतर पुढचा पुरवणी प्रस्ताव पण जाणार आहे दोन्हीसाठी पण. आता हे होतंय, आनंदाची गोष्ट आहे. पोलिसांच्या मेहनतीबद्दल आम्ही प्रशंसा करतोय, चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी जे झालं मध्ये फ्रॉड आणि ती लाच वगैरे, याच्यामुळे काय होतं, ठेवीदारांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी निगेटिव्ह विचार येतो आणि तो येणं पण त्यांचं साहजिक आहे की सगळेजणच आपल्या विरोधात चालतात असं पण ठेवीदारांना वाटतंय. पण असं नाहीये. पोलिसांनी पोलिसाच्या परीने त्यांचा प्रयत्न केलाय. आता त्याच्यानंतर पुढे आम्ही विचारलं की मग बाकीच्या प्रॉपर्टीचं कसं, तर पोलिसांनी सांगितलं की आपण आपल्या माध्यमातून आवाहन करा ठेवीदारांना की प्रॉपर्टी कुठं कुठं आहे, कशी आहे, हे त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावं. पण माझं याच्यावर एक म्हणणं आहे, तुम्ही स्वतः पोलिसांनी 8/8/2024 जी एक प्रेस नोट काढली होती, त्या प्रेस नोटमध्ये तुम्ही विविध प्रॉपर्टी नोंद केल्या होत्या, जसं की फलटण निंबोरे, जसं की चिंचोळी सोलापूर, अशा असंख्य प्रॉपर्टीज. फलटण निंबोरेमध्ये तर ते सगळं प्लॅन्ट आणि तिथलं बिल्डिंग, छोट्या मोठ्या बिल्डिंग, हे सगळं, आणि याचं जर व्हॅल्युएशन काढलं तर करोडोमध्ये होतंय. मग या प्रॉपर्टीज MPIT प्रस्तावामध्ये का नाही घेतल्या? आणखीन एक गोष्ट आहे, जसं सुरेश कुटे या नावाने जर आपण पाहिलं, कुटेवाडीमध्ये सुरेश कुटे यांची स्वतःची जमीन आहे, मग ती प्रॉपर्टी का नाही घेतली? कारण एक एक प्रॉपर्टी जर जोडत राहिलं तर मात्र ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी सोपं जाईल आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन पण नाव होणार आहे. कारण की आपण पोलीस प्रशासनाने सांगितलंय, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितली ही गोष्ट की प्राथमिक पोलिसांच्या मतानुसार 6,000 कोटी किमतीची प्रॉपर्टी पोलिसांच्या निदर्शनास आहे किंवा आम्हाला माहीत पडलेली आहे. मग ही माहीत पडलेली असताना मग आताच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्यू काढलं तर ते 6,000 कोटी कसं होईल? मग याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न येतो मनात, मग हे 6,000 कोटी पूर्ण महाराष्ट्रातले मिळून आहेत का? मग महाराष्ट्रात ते मिळून असतील तर मग मराठवाडा सोडून बाकी ठिकाणी असं नेमकी किती गुंतवणूक झाली आहे त्या ज्ञानदादाची, त्या ज्ञानदादामध्ये ठेवीदारांची? हा पण प्रश्न आहे. मग या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा MPIT प्रस्ताव, परभणी पोलिसांचा MPIT प्रस्ताव, जालना पोलिसांचा MPIT प्रस्ताव हा काही वेगळा जाणार आहे का? मग तसा जर वेगळा जाणार असेल तर या प्रस्तावामध्ये गंगाखेड, म्हणजे आता जो आपण प्रस्ताव आपल्या हातात आहे त्या प्रस्तावामध्ये गंगापूर, त्या प्रस्तावामध्ये जालना म्हणजे संभाजीनगर, जालना, परभणी, या सगळ्या गोष्टी त्या प्रस्तावामध्ये का आल्या, हा एक प्रश्न आहे. म्हणजे हे सगळं उलगडायला पाहिजे. उलगडलं तर मग ठेवीदारांना थोडंसं कुठंतरी धीर मिळेल. त्यांना वाटेल की नाही राव, थोडीशी आणखीन मेहनत जर केली, थोडेसे आणखीन प्रयत्न केले तर मात्र आपले पैसे मिळतील आणि त्यांना समाधान मिळेल. कारण हा ठेवीदार मागच्या 2-2.5 वर्षापासून, म्हणजे ते फेसबुकच्या लाईव्ह पासून आजपर्यंत त्रस्त आहे. आणि काही पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यामुळं मात्र त्यांच्या मनात एक शंका आहे की नाही सगळं चुकीचंच होत आहे. असं नसतं, तरी पण त्यांना वाटतं आणि हे त्यांचं वाटणं कुठं ना कुठंतरी दूर व्हावं म्हणून पोलीस प्रशासनाने पण आणि आमच्यासारख्या मीडियाने पण या गोष्टीमध्ये क्लिअर भूमिका लक्षात आणून देणं जरुरी आहे. आता विषय असा येतो की बाकीचे कितीतरी प्रॉपर्टीज त्या कधी जप्त होणार? अर्चना कुटे यांना पोलीस का अटक करत नाहीयेत? कारण जर ED म्हणते, आपल्या यादीमध्ये जर पाहिलं आणि आम्ही जर गुगल सर्च करायचा प्रयत्न केला, जसं कुटे सन्स फ्रेश डेअरी नावाची गोष्ट आहे फलटण मधील, म्हणजे सातारा, निंबोरे, या सगळ्या गोष्टी जर बघायचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टीमध्ये फर्म ज्या आहेत त्या फर्मचे मालक हे दोघंच आहेत, अर्चना कुटे आणि सुरेश कुटे. काही ठिकाणी एखादा नवीन माणूस ऍड झालेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर यांनी संगनमत करूनच पैसा तिकडे फिरवलाय ज्ञानदादाचा. हे दिसतंय, हे कळतंय. आमची कोणाशीही दुश्मनी नाही,
पण सत्य आहे ते मांडलंच पाहिजे. आणखीन एक गोष्ट, ईडीची प्रेस नोट जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण हे स्पष्ट लिहिलंय. मग हे सगळं असताना नेमक्या त्या प्रॉपर्टीज का येत नाहीत? आणि सेम हीच गोष्ट होते मा जिजाऊ मल्टीस्टेटसाठी. मा जिजाऊ मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी स्वतः पोलीस प्रशासनाकडे प्रॉपर्टीची यादी दिली. त्याच्यातली किती प्रॉपर्टी जप्त केल्या आणि किती सोडल्या गेल्या हा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी मात्र ठेवीदारांनी पण जागरूक होणं जरुरी आहे. कारण पोलीस प्रशासन म्हणतंय की ठेवीदारांनी आमच्याकडे त्या मालमत्तेची यादी आणून द्यावी, त्यांना ज्या मालमत्ता माहिती आहेत त्या आमच्या निदर्शनास आणून द्याव्या, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मला पोलिसांना पण विनंती करायची की तुमचा जो 8/8/2024 जी प्रेस नोट आणि तोपर्यंत तुम्ही केलेला प्रस्ताव आणि त्याच्यानंतर तुम्ही केलेला तपास आणि त्याच्यानंतर तुमचा येणारा MPIT प्रस्ताव तुम्ही त्या नोटमध्येच लिहिलंय. तर मग त्यावेळेसचा तपास, त्या ज्या तुम्ही प्रॉपर्टी जप्त करणार होते किंवा तशी प्रक्रिया करणार होते, मग त्या प्रॉपर्टीचा अभ्यास करा, त्या प्रॉपर्टीचा विचार करा, त्या प्रॉपर्टीज पुढच्या MPIT प्रस्तावामध्ये घ्या. आणखीन एक गोष्ट आहे, ठेवीदारांनी ज्यांनी तक्रारी केली नसतील त्या ठेवीदारांनी मात्र आता तरी तक्रारी करा, जेणेकरून की तुमच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी आज न उद्या परत मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल. हे सगळं आता जे कळलं काल त्याच्यावर हे सगळं बोललोय. त्याच्याच बरोबर आम्ही काय केलंय, मा जिजाऊचे जे ठेवीदार साठी झटणारी समिती आहे त्या समितीच्या 2 मुख्य ठेवीदारांना आम्ही बोलवलं होतं, चर्चा करून माहिती मिळवली. तर त्याच्यामधून मात्र असंख्य अशा न पटणाऱ्या आणि शॉकिंग गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. त्याची 3 व्हिडिओची सिरीज मात्र आम्ही लवकरच आपल्या समोर आणतोय. आणि माझं ज्ञानराधा, राजस्थानी, साईराम यांच्या पण ठेवीदारांना आव्हान आहे की तुमच्या अडचणी तुम्ही मांडा. तुमच्या अडचणी तुम्ही मांडल्या तरच त्याच्यातून मार्ग निघेल. तुम्ही नेमका तपास काय झाला, कुठपर्यंत झाला, कसं होतंय याच्या शोधात राहा. तुम्ही तुमच्या जागेवर प्रयत्न करा, तरच तुमचे पैसे मिळण्याचा मार्ग लवकर सोपा होईल. आणि प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह पण विचार करू नका आणि प्रत्येक ठिकाणी बिंदासपणे एकदम चला झालं आपलं असं पण राहू नका. जागरूक राहा. पोलीस प्रशासन त्यांचं काम करतंय असं समजू. आणि फक्त त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. अर्चना कुटे यांची चौकशी व्हायलाच पाहिजे. तुमचे आशिष पाटोदकर यांची जी प्रॉपर्टी ते MPIT मध्ये का आली नाही ती यायलाच पाहिजे, कारण ते आरोपी आहेत. हे जर सगळं झालं तर मात्र जसं मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की एवढ्या कोटीची प्रॉपर्टी आहे आणि एवढं देणं आहे, याचा जर विचार केला तर त्या प्रॉपर्टीवरचं कर्ज वगैरे बाकी सगळं जाऊन पण ठेवीदारांना पैसा मिळू शकतो. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एखादा उपयुक्त विषय घेऊन आपण भेटू. नमस्कार.